1,20,000 रुपयाच्या लाचेची मागणी केल्याप्रकरणी अक्कलकोट उत्तर पोलीस ठाण्याचे पोलीस हेड कॉन्स्टेबल राजशेखर रामचंद्र कोळी वय 42 राहणार 70 फूट रोड अशोक चौक सोलापूर यास कोल्हापूर उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती मेहरोज पठाण यांनी अटकपूर्व जामीन मंजूर केला। यात हकीकत अशी की अक्कलकोट उत्तर पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर नंबर 366/2026 हा दाखल होता। सदर गुन्ह्याचा तपास पोलीस हेड कॉन्स्टेबल राजशेखर रामचंद्र कोळी हे करत होते। पोलिसांनी स्कॉर्पिओ वाहन व मोबाईल ताब्यात घेतले होते व इतर 2 आरोपींना अटक न करण्यास व वाहन व मोबाईल सोडवण्यासाठी 1,20,000 रुपये लाचेची मागणी केली। अशा आशयाची तक्रार समर्थ महादेव अनगले यांनी लाचलुचपत कार्यालयात दिली होती। त्यावरून लाचलुचपत अधिकाऱ्यांनी सापळा रचून सदर लाचेची रक्कम खासगी इसम आकाश आडराम यांनी स्वीकारली। अशा आशयाची फिर्याद पोलीस निरीक्षक रवींद्र लांबाते यांनी दिली होती। आपणास अटक होऊ नये म्हणून पोलीस हेड कॉन्स्टेबल कोळी यांनी जिल्हा व सत्र न्यायालय सोलापूर येथे जामीन मिळण्यासाठी अर्ज दाखल केला होता। तो अर्ज न्यायालयाने फेटाळला होता। त्यावर पोलीस हेड कॉन्स्टेबल कोळी यांनी ॲडव्होकेट रितेश थोबडे यांच्या मार्फत कोल्हापूर उच्च न्यायालयात जामीन मिळण्याकरिता अटकपूर्व जामीन दाखल केला होता। जामीन अर्जाच्या सुनावणीच्या वेळी ॲडव्होकेट रितेश थोबडे यांनी आपल्या युक्तिवादात लाचलुचपत अधिकारी यांनी केलेल्या पडताळणीमध्ये आरोपी कोळी यांनी लाचेची स्पष्ट अशी मागणी केली नसल्याचे दिसून येत असल्याचा युक्तिवाद मांडला। त्यावरून न्यायमूर्तींनी 50,000 रुपयांच्या जाच मुचलक्यावर अटकपूर्व जामीन मंजूर केला। यात अर्जदार पोलिसातर्फे ॲडव्होकेट रितेश थोबडे, ॲडव्होकेट अभिजित इटकर यांनी तर सरकारतर्फे ॲडव्होकेट S.N. देशमुख यांनी काम पाहिले।